महाविकास आघाडीकडून सत्याग्रह मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तुमच्याकडून पण देखील भाजपवर टीका होते. बघा, काही दिवसांपासनं विरोधकांकडनं नाट्यमयरित्या आंदोलनाची मालिका चालू आहे. कधी नवे आरोप, नवे पोस्टर, नवं नाटक, पण हे सगळं तथ्यरहित. मला हे सांगायचं आहे, स्टँडअप कॉमेडी सोबत लोक राहत नाहीत. लोकांसाठी स्टँड घेणाऱ्यांसोबत, त्यांचा विकास करणाऱ्यांसोबत ही जनता त्या ठिकाणी राहत असते. मला तुम्ही सांगा, लोकसभेच्या वेळेला हीच मतदार यादी होती, हेच मतदार होते. त्यावेळेला झालेला विजय हा विजय, आणि विधानसभेमध्ये ज्या वेळेला पराभव होतो त्यावेळेला तुम्ही आमच्यावरती खापर फोडता. अरे, ज्या वेळेला आक्षेप घ्यायची वेळ होती त्या वेळेला राजकीय नाटकं करता. ज्या वेळेला तुम्ही जिंकता तेव्हा मतदार यादी सदोष असते, त्यावेळेला निवडणूक यंत्रणा एकदम चांगलं काम करते, आणि ज्या वेळेला तुम्ही हरता त्यावेळेला तुमचा याच्यावरचा विश्वास नसतो. आजचा जो हा मोर्चा आहे ही स्टंटबाजी आहे, आणि आता येणाऱ्या दिवसातला पराभव हा विरोधकांना तिथे दिसलेला आहे. ज्या पद्धतीने राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रगतीकडे झेप घेतोय, आणि त्याचं प्रत्यंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येणार आहे याची विरोधकांना खात्री आहे. मग पराभवाचं खापर कोणावर फोडायचं? आणि मग ही आजची स्टंटबाजी हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणाऱ्या पराभवाची पार्श्वभूमी बनवतायत. काय म्हणतात, बॅकग्राऊंड. की बघा, आम्ही सांगत होतो की मतदान यादी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, निवडणूक आयोगामध्ये प्रॉब्लेम आहे, यांना यांचा पराभव स्पष्ट दिसतोय, आणि त्याच्यासाठी म्हणून ही पार्श्वभूमी महाराष्ट्रामध्ये बनवायचं काम चाललंय. अरे, कामामध्ये जर लक्ष दिलं असतं, 2.5 वर्ष ज्या वेळेला तुमच्या हातात सत्ता होती, आठवा तुम्ही सगळ्यांनी काय केलं. यांनी महाराष्ट्रासोबत चाललेले प्रकल्प थांबवले, मुंबईकरांनी यांच्या हातात चाव्या दिल्या होत्या. काय केलं यांनी? यांनी प्रकल्प थांबवले, रस्ते तुंबवले. यांनी काय नाही केलं, बेरजेचं गणित म्हणत हिरवे सुद्धा झाले, आणि आज या ठिकाणी नौटंकी करतायत. पण महाराष्ट्रातली जनता अतिशय सुज्ञ आहे, आणि त्यामुळे आजच्या यांच्या स्टंटबाजीला येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्राची जनता चोख उत्तर देईल, जसं विधानसभेत दिलं होतं. अरविंद सावंत बोलतायत की संयुक्त महाराष्ट्राला ज्यावेळी मोर्चा एकत्र आला होता त्याप्रमाणे हा मोर्चा आहे, सत्ताधाऱ्यांना खाली खेचणार. अरे, काय बोलताय? कोण आहे तुमच्या मोर्चामध्ये? कित्येक लोक तर अजून काठावर आहेत, जाऊ का नको विचार करतायत. आणि काय अरविंद सावंत गमजा मारताय? आणि म्हणून मला आज एवढंच सांगायचंय, काय करताय ते करा, पण महाराष्ट्राची जनता परत सांगते, स्टँडअप कॉमेडीला मतदान करत नाही. मनोरंजनासाठी ठीक आहे, आपण बघतो, आपण बघितलंय लाखोंची गर्दी, पण लोकांना माहिती आहे की मतदान कोणाला करायचंय, विकास कोण करणार आहे, आणि तेच महाराष्ट्राची जनता करते. सुप्रिया सुळे असं म्हणतात की आम्ही ज्या पद्धतीनं मोर्चा काढतोय ती दुसरीकडे भाजप आंदोलन करतंय, चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे, परंतु आम्ही जो प्रश्न विचारतोय तो निवडणूक आयोगाला विचारतोय, भाजप का त्याचं उत्तर देते असं त्यांनी सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. मला असं इथे थेट म्हणायचंय की ज्या मतदार याद्यांविषयी बोललं जातंय, मग तुमचे जे खासदार निवडून आलेत त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मोठ्या ताई, तुम्ही पण त्याच यादीवर आलात ना निवडून? का तुमच्यासाठी स्पेशल यादी आली होती? त्यावेळेला बरा नाही घेतला आक्षेप, त्यावेळेला तर सांगितलं, आणि मग आता ज्या यादीवर तुम्ही निवडून आलात ना तीच यादी आता सुद्धा आहे. आणि आक्षेप घ्यायच्या ऐवजी ज्या वेळेला आक्षेप घेण्याची वेळ असते ती न घेता जी नौटंकी तुम्ही करताय, हरकत नाही. महाराष्ट्रातील जनतेचं काय म्हणतात ते एंटरटेनमेंट पण होणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे जे काय चाललंय ते चालू द्या. मी परत सांगते, रोज उठून नवीन आरोप, नवं नाटक,
हे त्या ठिकाणी असतं, पण त्यात काहीच तथ्य नसतं. रोहित पवार बोलतायत की लोकसभा निवडणुकीआधी महिन्याला 4 ते 5,000 मतदार एका मतदारसंघात वाढत होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी हा आकडा कैक पटीने वाढला. बघा, मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय, लोकसभेच्या वेळेला जसं यांनी फेक नरेटिव्ह सेट केलेलं, काय म्हणाले होते, मोदीजी संविधान बदलणार आहे, SC/STचं आरक्षण काढून घेणार आहेत, खोटं नरेटिव्ह पसरवलं होतं. काय झालं, पहिल्या दिवसापासनं देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री हे ओरडून सांगतायत कुणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही. परंतु या सगळ्या महाभकास आघाडीच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवलं. लोक त्यावेळेला यांच्या झाशात आली, पण विधानसभेला त्यांना कळलं सगळी चोर मंडळी एक झालेली आहे. आत्ताही ते तेच प्रयत्न करतायत, कुठेतरी खोटं नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत. पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि त्यामुळे भाषणं आणि टोमण्यांना नाही, विकासाला प्राधान्य आहे, भाषणांना आणि टोमण्यांना नाही. आणि विकास प्रगती पाहिजे असेल तर महायुतीची कास धरली पाहिजे, देवेंद्रजींच्या सोबत चाललं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. आणि त्यामुळे यांनी किती नौटंकी केली, यांच्या पराभवाची पार्श्वभूमी हे बनवतायत. मी पुन्हा सांगते, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांची जी माती लोक करणार आहेत ना महाराष्ट्रातली जनता, त्याची पार्श्वभूमी हे बनवतायत. जनता महायुतीच्या सोबत आहे, जनता देवेंद्रजींच्या सोबत आहे. सुप्रिया सुळेने असा एक आरोप केलाय की महाराष्ट्रातले क्राईम रेट जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय. सध्या ज्या डॉक्टर मुलीसोबत जे प्रकार घडला त्यातले जे आरोपी आहेत त्यांना क्लीन चिट दिलं जातंय मोठ्या सरकारकडून. ताईंनी तर क्राईम रेट बद्दल बोलूच नाही. राज्याच्या नाही, बारामतीच्या मोठ्या ताई तुमच्या वेळेच्या क्राईम रेट बद्दल बोलेन तर दिवस कमी पडेल. तुम्ही सांगा, त्या ठिकाणी यायला चित्रवाघ तयार आहे. मी सांगते तुम्हाला, तुमच्या काळातल्या क्राईमची उजळणी करून देते. एकच वानगी दाखल म्हणून एकच उदाहरण सांगते. हिंगणघाट मध्ये आमची निर्भया, जिला जिवंत जाळली पेट्रोलने, तिचा अंत्यविधी करत नव्हते आणि त्या हिंगणघाटच्या निर्भयाचं अंत्यसंस्कार लोक करत नव्हती, रस्त्यावर आली होती. तेव्हा बारामतीच्या मोठ्या ताई, तुमच्या वेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिवाराला कलेक्टरला सांगून मागण्या लिहून दिल्या होत्या. अहो, एवढे निर्लज्ज आहेत, एवढे निर्डावलेले आहेत, त्या मागण्या सुद्धा पूर्ण केल्या नाही यांच्या सरकारने. 1.5 वर्ष त्याच्यानंतर सरकार होतं. बारामतीच्या मोठ्या ताई कुठं गेला होता तेव्हा? त्यांच्या मागण्या सरकारमध्ये आल्यावर जर कोणी पूर्ण केल्या असतील तर त्याचं नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आणि तुम्ही कसल्या क्राईम रेटच्या गोष्टी करताय? ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यासाठी तात्काळ आरोपींना अटक करण्याचं काम चालू आहे. ही समाजातली विकृती आहे, तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेचून काढली पाहिजे. कधी नव्हे, इतक्या अद्ययावत फॉरेन्सिक व्हॅन या देवाभाऊच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रात आल्या. तुम्ही काय केलं? अरे, तुम्ही तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ज्याच्यावरती आरोप झाले. लाज वाटू द्या थोडीशी. आणि म्हणून आज पण माझं चॅलेंज आहे, क्राईम रेटवर बोलायचं असेल तर तुमची 2.5 वर्ष आणि आमची वर्ष, सांगा कधी आणि कुठे येऊ ते. म्हणून गमजा मारायचं काम सोडा आणि जे काम करतोय अतिशय चांगल्या पद्धतीने काम होतंय. कुठलीही घटना असू दे, कोणीही असू दे, कुणालाही पाठीशी न घालण्याची देवाभाऊंची भूमिका आहे. आणि याच्यामध्ये कुठली पण केस असू दे, फलटणच्या केसमध्ये सुद्धा काल SIT स्थापन केली आहे. त्याच्यामुळे जे कोण आरोपी असतील ते कोणीही त्यात सुटणार नाही.
काही शेवटचा प्रश्न घेतो. राज ठाकरेंनी जे प्रेझेंटेशन मध्ये सांगितलेलं होतं की नवी मुंबई आयुक्तांच्या निवासावरती 130 मतदार आलेले आहेत. आता आयोगाने त्याचा खुलासा केलाय की हा सेक्शनवरती फक्त आयुक्त निवास होतो, प्रत्येक पत्त्यावरती असे कुठलेही मतदार नव्हते, त्यांचे पत्ते वेगवेगळे आहेत. बघा, मला असं वाटतं की जे काही आरोप केले त्याला तिकडची लोक, त्या डिपार्टमेंटची लोक त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मी याच्यामध्ये काय फार बोलत नाही, कारण मी पाहिलेलं नाहीये. जे असेल ते मला एवढंच म्हणायचंय. तुमचा आरोप आहे ना, तर ज्या वेळेला आक्षेप घ्यायची वेळ आहे त्यावेळेला राजकीय स्टंटबाजी कसली करता? ही तुमच्या पराभवाची पार्श्वभूमी तुम्ही बनवताय. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता ही दूधखुळी नाहीये, महाराष्ट्रातली जनता ही मूर्ख नाहीये. स्टँडअप कॉमेडीला किती गर्दी करायची आणि मतांसाठी किती गर्दी करायची याच्यासाठी महाराष्ट्र फार सुज्ञ आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.